हॅलो एव्हरीवन. मी राजवर्धनीची मम्मी. मला स्वतःची ओळख राजवर्धनीची मम्मी म्हणून करून देण्यातच मला छान वाटेल, कारण आय प्राऊड ऑफ माय डॉटर. आणि विशेष म्हणजे तिच्यामुळे माझी एक नवीन ओळख निर्माण झाली आहे. आज माझा बर्थडे होता. राजवर्धनीने स्वतः माझ्यासाठी केक बनवला आणि केक बनवून स्वतः माझ्या नंबर ऑफ बर्थडे जितके आहेत तितके त्यांनी गिफ्ट्सही माझ्यासाठी बनवले. आता आम्ही केक कापत आहोत. ती स्वतः समोर येऊन मेणबत्ती पेटवून आम्ही बर्थडे सेलिब्रेट करत आहोत. सगळं स्वतः करायची इच्छा होती तिची, कारण ज्या पद्धतीने मी तिचा बर्थडे सेलिब्रेट केला आहे त्या पद्धतीनेच तिलाही माझा बर्थडे सेलिब्रेट करावाच वाटतं. कसं असतं, जे आपण आपल्या मुलांना देतो तेच आपले मुलं आपल्याला देतात. आज म्हणजे याच्या आधी पण मला ही गोष्ट माहिती होती, कर्म. त्या पद्धतीने आज मला त्यावर पूर्ण विश्वास बसला आहे की आपण जे आपल्या मुलांना देतो तेच. आता राजवर्धनी एक करून गिफ्ट्स मला देते. ती गिफ्ट्स 15 दिवसापासून ती स्वतः गोळा करते. काही 1 रुपया न खर्च करता तिने ते गिफ्ट्स घरातल्या छोट्या वस्तू असू देत किंवा काही भेटू दे, जे मला उपयोगी पडतील किंवा ते माझ्या उपयोगी आहेत असं तिला वाटत असेल तर ती गोष्ट घेत होती. ती त्याला रॅप करायचं, त्याला डेकोरेट करायचं, त्यामध्ये काहीतरी चिट्स ठेवायचे आणि ते गिफ्ट्स माझ्यासाठी ती देत होती. 1 बाय 1 ती गिफ्ट्स मला देत होती. काही कसे ना, छोटी असू दे. आता वस्तू छोट्या आहेत की मोठ्या आहेत यापेक्षा मला वाटते की त्या भावना महत्त्वाच्या आहेत. तिची निरागस भावना मला या सर्व गिफ्ट्समधून दिसत होती. तिची माझ्याबद्दलची ओढ, माझ्याबद्दलचे प्रेम हे स्पष्टपणे मला दिसत होते. मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये एक मुलगी असावीच, जे आपल्याला आपलं प्रेम, जिच्यापासून आपल्याला आपलं बालपण परत एकदा जगता येईल, जिच्यामुळे आपल्याला आपली स्वतःची भावना निर्माण होईल. बोलताना थोडंसं चुकतं आहे, कारण पहिल्यांदाच बोलते आणि विशेष म्हणजे माझ्या मांडीवर माझा छोटा लिटल चॅम्प माझा बाबू माझ्या मांडीवर आहे आणि त्यातूनच मी बोलण्याचा प्रयत्न करते. परत वेळ भेटणार नाही आणि तेवढा इंटरेस्ट वाटणार नाही की परत ते ब्लॉग सेंड करायला, सगळ्यांसोबत पोस्ट करायला. यामध्ये मी छोट्या वस्तू तिच्या ओपन करते आणि मजा येत होती बघायला. नंबर ऑफ बर्थडे मोठा असल्यामुळे नंबर ऑफ गिफ्ट्स वाढले होते, त्यामुळे प्रॉब्लेम तिला येत होता. घरातल्या वस्तू गोळा करून ते रॅप करून देण्याची भावना, इच्छा महत्त्वाची, म्हणजे इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. आपली जर इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल तर आपण काही करू शकतो. 1 बाय 1 आमचं सुरू होतं. गिफ्ट खूप सुंदर होते, थोडेसे वाकडे तिकडे होते पण खूप सुंदर होते. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या आधी असं मला कोणी दिलं नव्हतं, त्यामुळं मला जास्तच स्पेशल वाटलं. आणि 1 बाय 1 देते ती. राजवर्धनीचं कौतुक करेल तितकं कमीच आहे. एक छोट्या वस्तू जे मी वापरते, म्हणजे सिंदूर, टिकल्या, नेल पेंट, काहीही असू दे, जे भेटेल ते मला ती आणून देण्याचा प्रयत्न केली आणि स्वतःच वाकून बघते की काय आहे त्यात, कारण ती 15 दिवसापासून करत असल्यामुळे तिच्यासुद्धा लक्षात नव्हतं की मी काय दिले काय नाही, ते सारखं बघायचं चाललं होतं. एक गिफ्ट कमी पडल्यामुळं तिने तिचं ट्यूब मला दिली आहे आणि टिकल्याच्या पाकिट टिकल्या संपल्यामुळे ना, त्याच्यामध्ये ते छोटे चिट्स लिहिले होते, ज्यामध्ये आय लव्ह यू मम्मा, यू आर बेस्ट मॉम, यू आर इंडियाज बेस्ट मॉम, असं काही चिट्स किंवा काही मेसेजेस त्यामध्ये तिने लिहून दिले होते आणि मी ते रीड करत होते आणि वाचताना असं एकदम प्राऊड फील होत होतं की आपली मुलगी, माझी मुलगी एवढं. आणि खूपच छोटे असल्यामुळं ते
हातातून पडत होते, मी ते शोधत होते आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टी मी माझ्यापाशी जपून ठेवले. सुंदर सुंदर गिफ्ट्स, सुंदर सुंदर मेसेजेस आणि सुंदर सुंदर क्यूट क्यूट माझी मुलगी केक बनवत होती. रात्री जेव्हा मी झोपायची वाट बघून तिने स्वतः उठून केक बनवत होती, तरी मी उठून तिला थोडीशी मदत केली. ग्रीटिंग कार्डमध्ये तिने काही लिहिलं होतं मेसेजेस माझ्यासाठी, म्हणजे आय लव्ह यू मम्मा, यू आर बेस्ट मॉम, हेच होते. हॅपी दिवाळी असं काही वेगळं होतं. गिफ्ट्स बघताना मी खूप इमोशनल होत होते, पण घरातले सर्वजण समोर बसले होते त्यामुळे इमोशनल पण येत नव्हतं. गिफ्ट्स ओपन करताना हसू पण येत होतं, कारण छोट्या छोट्या वस्तू पाहून हसायला येत होतं. काडीपेटीमध्ये तिने छोटे छोटे चिट्स, जे मेसेजेस होते त्यामध्ये काडीपेटीचा वापर करून ते बॉक्स तिने बनवला होता. काय क्रिएटिव्हिटी तिने वापरली होती आणि मी ती क्रिएटिव्हिटी तिची बघत होते. आता परत एक गिफ्ट्स होतं ज्यामध्ये तिने मेसेज दिला होता, खूप जास्त मोठा होता, ते मी रीड करत होते. आणि अशा तऱ्हेने आमचा बर्थडे संपला. आणि हा होता माझा केक आणि हे होते गिफ्ट्स. थँक्यू राजवर्धिनी.